सध्या खंडोबाचं नवरात्र सुरू आहे। कोल्हापुरात श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा देवाचे अनेक भक्त आहेत। आज चंपाषष्ठीच्या दिवशी ठिकठिकाणच्या खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी होती। देव खंडोबा रायाचं सध्या नवरात्र सुरू असून आज चंपाषष्ठी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। जेजुरीमध्ये खंडोबाच्या नवरात्र काळात प्रचंड गर्दी असते। शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम जवळच्या मंदिरात आज सकाळपासून भाविकांची वर्दळ होती। मंगळवारी याच मंदिरात खंडोबाचा हळदी सोहळा पार पडला। आजच्या चंपाषष्ठीच्या दिवशी सायंकाळी खंडोबा देवाचा पालखी सोहळा पार पडला। दिवसभरात अभिषेक, पालखी, वाघ्या मुरळीचे कार्यक्रम, भजन यालाही मोठी गर्दी होती। तर अंबाबाई मंदिरातील खंडोबा मंदिरातही आज खंडोबा देवाची विशेष पूजा बांधली होती। प्राचीन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस भाऊ होते। त्यांच्या अत्याचारांपासून मानवजातीला मुक्त करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला आणि या राक्षसांशी 6 दिवस युद्ध केलं आणि त्यांचा वध केला। भगवान शिव मार्कंडेयाच्या रूपात प्रकट झाले। म्हणूनच महाराष्ट्रात भगवान शंकराच्या अवताराला मार्तंड मल्हारी म्हणून ओळखलं जातं। त्या अनुषंगानं आज इथली पूजा बांधली होती। छत्रपती शाहू मार्केट यार्ड समोर रसिका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या खंडोबा मंदिरात आज सकाळी 8 वाजता आरती झाली। तर सायंकाळी वाघ्या मुरळी यांचा देवाची गाणी म्हणण्याचा कार्यक्रम पार पडला। याही मंदिरात आज भाविकांची गर्दी दिसत होती। बुरुड गल्लीतील खोल खंडोबा मंदिरात आज विविध फुलांची सजावट करण्यात आली होती। रंगीबेरंगी रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिराचा परिसर आकर्षक बनला होता। बुरुड गल्लीतील हे खोल खंडोबा मंदिर नावाप्रमाणे जमिनीपासून सुमारे 25 ते 30 फूट खोल आहे। दगडी पायऱ्यांवरून खाली उतरल्यानंतर या मंदिरातील प्राचीन दगडी खांब आणि एकूण रचना नजरेत भरते। आजच्या चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी आरती आणि भक्तिगीतं सादर करून देव खंडोबावरील भक्ती दाखवून दिली।